मित्रांनो, 3 अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत आणि मी तुम्हाला त्या अशोक खरातचा दुसरा व्हिडिओ सुद्धा आलेला दाखवणार आहे, जो कोणाकडेही नाही. लक्षात घ्या, तो व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर एक गोष्ट ऐका. बघा, एका गावामध्ये एक साधू महाराज आला आणि आल्यानंतर गावभर त्याची कीर्ती पसरली आणि लगेच सगळेजण भक्तजण त्याला पाहण्यासाठी गोळा झाले. मग त्या साधूने हवेतून भस्म काढलं, लिंबातून रक्त काढलं आणि हा त्याचा चमत्कार पाहून सगळे भक्तजन भारावून गेले. एक दिवस एक विवाहित तरुणी त्याच्या मठामध्ये आली. तिचं लावण्य पाहून साधूने आपल्या मुठी आवळल्या. दुःख जाणतो मी पोरी. काय म्हटला? पोरी, मी तुझं दुःख जाणतो. तू पुत्र वरदान मागण्या आली. तू पुत्र मागण्यासाठी आलेली आहेस. आणि साधूचे हे बोल ऐकून ती तरुणी नतमस्तक झाली आणि मग तिने अपार भक्तीने प्रेमाने त्या साधूची मनोभावे सेवा केली. आणि लक्षात ठेवा, मग साधू म्हटला, जर तुला वंशाचा दिवा हवा असेल तर तुला हा देह अर्पण करावा लागेल. कन्या म्हटली, महाराज, आपण माझ्या पित्या समान आहात. साधू म्हणाला, ठीक आहे, परंतु तुझ्या पतीचा मान राखण्यासाठी तुला हे करावंच लागेल. तुझ्या पतीला लोक मुलबाळ नाही म्हणून हिणवत आहेत आणि अशा वेळी तुला हे करावंच लागेल. तुला आठवतं का की तुझा पती हे ऐकून, हे ताणे ऐकून दाव घेऊन गेला होता मरण्यासाठी? ते तुला आठवतं का? तो म्हणतो, पुरी, हे असं जीवन बरोबर नाही. समाज तुझी लक्तरे तोडीन. आणि हा साधूचा उपदेश ऐकून ती कन्या उठली आणि रागाने घरी गेली. घरी गेल्यानंतर पतीला हे सगळं सांगितलं. मग पतीने शांत डोक्याने ऐकून घेतलं आणि तो म्हटला, आपल्या घराची जर इज्जत राखायची असेल, आपल्याकडे चिरेबंदी वाडा आहे, भरपूर मिळकत आहे, पैसा आहे, जमीन जुमला आहे, परंतु वारस नाही आणि हे कोणाला माहीतही होणार नाही. तू त्या साधूकडे जा आणि आपल्या घराण्याला वारस घेऊन ये. ती तरुणी तिथून उठली. लक्षात ठेवा, ती तरुणी तिथून उठली आणि तिने थेट नदी गाठली आणि नदी मातेला म्हटली, हे नदी माते, मला तुझ्यामध्ये सामावून घे. मित्रांनो, हा एका जुन्या कवितेचा सार आहे. शेवटचं वाक्य खूप मला महत्त्वाचं वाटलं. मठाच्या पोटात दडले असतील कैक डॅश डॅश, चिरबंदी वाड्यात चिरडले असतील कैक चित्कार. लक्षात ठेवा, कुणी ही कविता लिहिली माहीत नाही, परंतु हे वास्तव फार भयानक आहे. हे आजचं नाही, हे शेकडो वर्षापासून आहे, हजारो वर्षापासून आहे. काही जणांना असं वाटतं की हे आज आहे. कलियुग, त्रेतायुग, द्वापारयुग यामध्ये अडकलेले जे लोक आहेत यांच्या या भानगडी आहेत. वास्तविक हे अनेक वर्षापासून आहे. जेव्हापासून मानव वस्ती करून राहू लागला, जेव्हापासून या भोंदूंचं युग अवतरलं, तेव्हापासून या गोष्टी सुरू आहेत. आणि आजच्या काळापुरता जर विचार करायचा म्हटलं तर मित्रांनो, आज या राजकारण्यांची आणि या भोंदूंची युती झालेली आहे. मोठमोठाले मठ, महाराज. लक्षात ठेवा, एखादा महाराज तुमच्या गावामध्ये येतो आणि आल्यानंतर त्याला बसण्यासाठी एक स्पेशल आसन असतं, स्पेशल गाद्या असतात, स्पेशल तक्के असतात, स्पेशल फॅन असतो आणि स्पेशल त्याची पूजा, मोठा हार, सगळं काही स्पेशल असतं. आणि मग तो हळूच बोलतो, मंदिराचं बांधकाम काढलेलं आहे आणि तुमच्याच गावातील सखाराम 1 लाख रुपये देत आहे. तुमचा आकडा किती? आणि तो आकडा पाहून समोर त्याच्या काळजामध्ये धस्स होतं. परंतु साधू महाराज आलेला आहे, बाबा आलेला आहे म्हणून गावातील 4 लोक तिथं अगोदरच गोळा झालेले असतात. दारामध्ये गर्दी असते, घरामध्ये गर्दी असते, प्रतिष्ठा पणाला लागलेली असते आणि मग ना इलाजास्तव काही ना काही आकडा तिथं जाहीर करावा लागतो, काळजावर दगड ठेवून. मित्रांनो, अशा पद्धतीने एकीकडे आर्थिक लूट तर होतेच, परंतु त्यापासून आउटपुट नेमकं काय आहे? या बदल्यात हे साधू महाराज समाजाला काय देतात? बघा, कर्मकांड, अज्ञान, पाखंड, भोंदूगिरी. आज भारतामध्ये मी तुम्हाला कालच सांगितलं, जवळपास 70 लाख साधू आहेत. 70 लाख. आणि भारतामध्ये खेडी आहेत 7 लाखाच्या आसपास. म्हणजे हे साधू एका गावामध्ये 10-10 साधू आहेत. लक्षात ठेवा.
म्हणजे एवढं मोठं साधूचं प्रमाण असताना सुद्धा आज भारताची ही अवस्था नेमकी कशामुळे झालेली आहे? कारण याचं उत्तर तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे. कलियुगी घरोघरी संत झाले फार, वितभर पोटासाठी हिंडती दारोदार, अशी यांची अवस्था आहे. यामध्ये साधू कोणी नाही, संत कोणी नाही. संत भेटणं विरळ गोष्ट आहे, दुर्लभ गोष्ट आहे. विरळा ऐसा कोणी, तुका त्यासी लोटांगणी. लक्षात ठेवा, आजच्या काळामध्ये तर मी म्हणतो तुकाराम महाराजानंतर एक गाडगे बाबा असतील, तुकडोजी महाराज असतील, किंवा असे एखादा कोणीतरी असेल, कैकाडी महाराज असतील, असे काही मोजके अपवाद जर सोडले तर मित्रांनो कोणीही साधू नाही, कोणीही संत नाही. ठीक आहे, एखादा साधू आहे, संन्यासी आहे, त्याने मठ बांधणं त्यासाठी पैसा लागतो, किंवा एखादं मंदिर बांधणं त्यासाठी पैसा लागतो, इथपर्यंत गोष्टी ठीक आहेत. परंतु याला बी काहीतरी मर्यादा असली पाहिजे. आणि याच्याही पलीकडे जाऊन, लक्षात ठेवा, याच्याही पलीकडे जाऊन समाजाला जर तो लिंबू, अज्ञान, कर्मकांड सांगत असेल, आणि खास करून वारकरी संतांनी नेमकं काय सांगितलेलं आहे, तुकाराम महाराजांनी नेमकं काय सांगितलेलं आहे, याची जर मांडणी करत नसेल तर नेमका उपयोग काय आहे? लक्षात ठेवा, मी आजच एक पोस्ट केली फेसबुकवर. ती पोस्ट अशी आहे की तुकोबारायांनी गुरु शिष्य परंपरा यामुळेच नाकारली. ना पंचांग पाहिलं, ना मुहूर्त, ना सत्यनारायण, ना यज्ञ, ना होम हवन, ना नारायण नागबळी, ना श्राद्ध, ना पिंडदान, ना कर्मकांड. याला पर्याय म्हणून काय आहे? फक्त नामस्मरण, ते सुद्धा कामधंदा सोडून नाही. लक्षात ठेवा, आपलं जे नित्य काम आहे, शेती आहे, उद्योग आहे, व्यवसाय आहे, हे सांभाळीत देवाचं नाव घ्या, एवढंच पुरेसं आहे. आणि तुम्हाला ते देवाचा मी अभंग सांगितलेला आहे, परत मोठा व्हिडिओ होईल. आणि त्याचं सार काय आहे की देवाला काही लागत नाही, हे सगळं देवाचं आहे. तुमचं जमीन, जुमला, पैसा, अडका, पृथ्वी, आकाश, पाताळ, सूर्य, हे सगळं देवाने निर्माण केलेलं आहे. आणि त्यामुळे देवाला पैसा देणे, सोनं देणे, या गोष्टी म्हणजे तुम्ही देवाचा अपमान करत आहात, लक्षात ठेवा. परंतु हे प्रत्यक्षामध्ये पैसे घेणारे नेमके कोण आहेत? तर देवाच्या नावावर पैसे घेणारे हे पुरोहित, पुजारी, पंडे, बुवा, बाबा, हे लोक आहेत. आणि मित्रांनो, हे लोक दलाल आहेत, मध्यस्थी आहेत. आणि लक्षात ठेवा, आणि ही मध्यस्थी तोडण्यासाठी तुकाराम महाराजांनी सांगितलं की या कर्मकांडाच्या मार्गाने जाऊ नका. तुका म्हणे विधी निषेधाचे डोही, पडिल्या त्या नाही देव कधी. आणि हा अभंग सांगितल्यानंतर, हे शेवटचं एक चरण सांगितल्यानंतर, लक्षात ठेवा, यामध्ये आता काही जण याचा चुकीचा अर्थ लावतात, परंतु पूर्ण अभंग पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये चुकीचा अर्थ नाही. पूर्ण अभंग काय आहे? तीर्थाटने एके तपे हुंबरती, नाथिले धरिती अभिमान, तैसे विष्णुदास नव्हती साबडे, एकाचिया पडे पाया एक. बघा, तुकाराम महाराजांचं किती किती बारीक लक्ष आहे. त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये थोडे कमी लोक जायचे तीर्थाटन करण्यासाठी, परंतु आल्यानंतर ते गावामध्ये असं दाखवायचे, असा अभिमान त्यांच्यामध्ये निर्माण व्हायचा की बघा, आम्ही या तीर्थाला जाऊन आलो, त्या तीर्थाला जाऊन आलोत, आणि त्यामुळे आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे आहोत, आणि मग तुम्ही आमच्या पाया पडलं पाहिजे. लक्षात ठेवा, म्हणजे मी एखादा हे धाम करून आलो, इथं जाऊन आलो, ह्या देवीला जाऊन आलो, त्या देवाला जाऊन आलो, म्हणून तुम्ही आमच्या पाया पडलं पाहिजे, आणि आम्ही तुमच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहोत. परंतु तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तैसे विष्णुदास नव्हती साबडे, एकाचिया पडे पाया एक. आम्ही दोघंही एक समान आहोत. विष्णुदास, पंढरीचे जे वारकरी आहोत, आम्ही एक समान आहोत, एकमेकाच्या पाया पडतोत, आम्ही हा भेद पाळत नाही. तिसरं चरण आहे, अक्षरे आणि ती अंगाशी जाणीव, इच्छा ते गौरव पूज्य व्हावे. लक्षात ठेवा, तुम्ही एखाद्या गोष्टीचं अध्ययन केलं, लक्षात ठेवा, गाथा पठन केली, वेद पठन केलं, पुराण पठन केलं, काय भागवत पठन केलं, काय ज्ञानेश्वरी पठन केलं, काय पठन करायचे ते केलं, परंतु ते पठन केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की आम्ही काहीतरी वेगळे आहोत, आणि मग तुमच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते की समाजाने आपला गौरव करावा, आपण मागेल तर द्यावं. आपण एखाद्याच्या घरामध्ये गेल्यानंतर, मी म्हटलं मंदिर बांधायचं, लगेच त्यांनी 2 लाख द्यावेत, 50,000 द्यावेत, 10,000 द्यावेत.
किंवा मी एखाद्या गावामध्ये गेलो, एखादी इच्छा व्यक्त केली, लगेच त्या गावाने ती माझी इच्छा पूर्ण करावी, हे त्याच्या अंगामध्ये निर्माण होतं. परंतु तुकाराम महाराज म्हणतात तसे विष्णुदास नाहीत. आणि तुकाराम महाराजांनी याच अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये, शेवटच्या चरणामध्ये सांगितलेलं आहे, तुका म्हणे विधी निषेधाचे डोही, पडिल्या त्या नाही देव कधी. लक्षात ठेवा, तुम्ही या कर्मकांडाच्या मार्गाने जर गेलात, विधी निषेधाच्या मार्गाने जर गेलात, तर येथे तुम्हाला कधीही देव भेटणार नाही. तुकाराम महाराजांची मांडणी एवढी सोपी आहे, लक्षात ठेवा. वारकरी असो, कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, पुजारी असो, कर्मकांड करणारा असो, कोणीही असो, देवाधर्माच्या नावाखाली होणारी लूट याला विरोध अगदी ठामपणे तुकाराम महाराजांनी केलेला आहे. मग तो याज्ञिक असो, लक्षात ठेवा, यज्ञ वगैरे होम हवन तर तुकाराम महाराजांनी नाकारलेला आहे. अगदी तुम्ही हरिपाठामध्ये रोज म्हणता, हो योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, एवढं म्हणताना मग काय बाबा. आणि याला पर्याय दिलाय, फुकाचे सुखाचे काही न वेचिता भांडार, कोटी यज्ञापरीस तुका म्हणे हे सार. एवढं सांगितलेलं असताना सुद्धा, लक्षात ठेवा, एवढं सांगितलेलं असताना सुद्धा तुमचं मन, लक्षात ठेवा, तुमचं मन तुकाराम महाराजांनी नेमकं काय सांगितलेलं आहे याच्याशी काही देणं घेणं नाही. तुम्ही व्हिडिओ ऐकणारे सुद्धा लक्षात ठेवा, याचा जो पाया आहे, जो बेस आहे, अशोक खरातचा ज्योतिषशास्त्र असेल, मुहूर्त असेल, अरे बाबा कोणता मुहूर्त वगैरे असं काही नसतं. लक्षात ठेवा, ह्या सगळा काळ शुभ आहे, लक्षात ठेवा. आणि कोणताही काळ अशुभ वगैरे काही नसतो. तुकाराम महाराजांनी हे सगळं मांडलेलं आहे. अवघा तू शकून हृदयी देवाचे चरण, तुमच्या मनामध्ये भक्ती ठेवा, मनशुद्ध ठेवा. सगळा काळ शुभ आहे. अमावस्या सुद्धा शुभ आहे, पौर्णिमा सुद्धा शुभ आहे. लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट अशुभ नाही, एवढं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. परंतु ते आपल्या डोक्यामध्ये बसत नाही. कालच एका शिक्षकाची भेट झाली आणि तो म्हटला, अरे पुढच्या महिन्यामध्ये आमची वास्तुशांती आहे, या घर बांधलं असं. मी म्हटलं ठीक आहे. मी म्हटलं घर कधी झालं? तो म्हटला घर होऊन 2 महिने झालं, पण सध्या काय तारीख वगैरे नाही, मुहूर्त नाही. शिक्षक माणूस मुहूर्त पाहून यामध्ये अडकलेला आहे. म्हणजे हे सगळे पंचांग पाहणारे, मुहूर्त पाहणारे, भविष्य पाहणारे, ज्योतिष पाहणारे, हे सगळे अशोक खरातचे शिकार आहेत किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट त्या मार्गावर चालणारे व्यक्ती आहेत. लक्षात ठेवा, अशा पद्धतीने एवढ्या अज्ञानामध्ये, अंधश्रद्धेमध्ये हा समाज गुरफटत चाललेला आहे. कर्मकांडामध्ये त्या नारायण नागबळी, तिकडं त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर काय काय सुरू आहे, कशा पद्धतीने लोकांना लुटलं जात आहे. लक्षात ठेवा, तिथं लुटीपेक्षा सुद्धा, ठीक आहे तुमचे 10,000 जातील, 5,000 जातील किंवा कर्मकांड हे ते, त्या लुटीपेक्षा सुद्धा अज्ञान महत्त्वाचं आहे. तुमच्यावर जे चुकीचे संस्कार होतात, जे तुम्हाला मानसिकदृष्ट्या गुलाम बनवलं जातं. लक्षात ठेवा, या लुटीत तुम्हाला लुटायला तर अनेक पर्याय आहेत. सगळे नेते बिते हे देशाला कशा पद्धतीने लुटत आहेत तुम्ही पाहत आहात. एका बाबाची, या मंत्र्याच्या, आमदाराच्या, खासदाराच्या, पोलिसांच्या, IAS IPS यांच्या जीवावर अगदी मुख्यमंत्री, डेप्युटी CM, मंत्री, शिक्षण मंत्री यांच्या जीवावर एक बाबा 1500 कोटी रुपयांची संपत्ती गोळा करतो. म्हणजे कशा पद्धतीने लुटत आहेत. आणि हे पंडे बिंडे, बुवा बाबा हे तर चिल्लर चाललर तुम्हाला लुटणारच. परंतु या लुटीपेक्षा सुद्धा ही जी गुलामी आहे, ही केवळ तुमच्यासाठी घातक नाही, तर ही देशासाठी घातक आहे. आणि हे खरातसारखं प्रकरण हे पहिल्यांदा उघडकीस आलं नाही, याच्या अगोदर सुद्धा अनेकदा आलेलं आहे. परंतु लोकांमध्ये काही सुद्धा फरक पडलेला नाही. अगदी लोकांनी गंजाडे, उघडे, नागडे यांचे सुद्धा मंदिरं बांधलेली आहेत. लक्षात ठेवा, त्यांच्या तुम्ही धुपारत्या वगैरे काय भक्ती वगैरे इतक्या ह्याच्यामध्ये अडकलेला आहात. लक्षात ठेवा. आणि याला पर्याय देण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं. तुका म्हणे एक विठ्ठलाची खरा, येरतो पसारा वावगाची, एवढं म्हटलेलं आहे. अरे महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या माणसाच्या घरामध्ये फक्त एका विठ्ठलाचा फोटो असायला पाहिजे, कोणत्याही देवाच्या फोटोची गरज नाही. लक्षात ठेवा, अन्य कोणी देव सुद्धा नाही. आणि वारकरी साधू संत माऊली ज्ञानोबारायांपासून तुकोबारायांपर्यंत आणि गाडगे बाबांचा ह्याच्यापेक्षा कोणाचाही फोटो
तुमच्या घरामध्ये नसला पाहिजे, लक्षात ठेवा. किंवा वारकरी संप्रदायाशी संबंधित जे कोणी थोर विभूती असतील त्यांचे फोटो ठेवू शकता, किंवा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर एवढेच लक्षात ठेवा. आणि तुम्ही ज्या व्हिडिओची वाट पाहत होतात आतापर्यंत, आता तरी हा नाद सोडा. लक्षात ठेवा, आता तरी हा नाद सोडा आणि काय सांगितलेलं आहे संतांनी त्याचं आचरण करा. लक्षात ठेवा, लोकांना जोपर्यंत तुम्ही यातून बाहेर काढणार नाहीत, लक्षात ठेवा कर्मकांडाला साधू संतांनी विरोध का केलेला आहे याचा मूळ उद्देश लक्षात घ्या. कारण मानसिक गुलामी इतकी भयानक असते, या गुलामीतून बाहेर काढण्यासाठी संतांनी हे केलेलं आहे. आणि त्यामुळे हे सगळीकडे जाणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, मी तर रोज व्हिडिओच्या माध्यमातून बोलणारच आहे, परंतु तुम्हाला जर कुठे तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये, तिथं सुद्धा मी येऊ शकतो, काही अडचण नाही. तुम्ही कॉन्टॅक्ट करा, आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.